नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत काळ, काम आणि मजूर. मित्रांनो, हा काळ, काम आणि मजूर हा जो घटक आहे हा जितका महत्वाचा आहे तितकाच हा मजेशीर सुद्धा आहे, म्हणजे इंटरेस्टिंग आहे हा विषय. तर याचे एकूण आपल्याकडे 9 ते 10 प्रकारचे प्रश्न याच्यावरती आधारित आहेत. तर याच्यावरती आपण एकूण जेवढे 3 ते 4 भागामध्ये याच्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहे. तर आज पहिल्यांदा आपण बघतोय भाग 1, काळ, काम, मजूर भाग 1. मित्रांनो, समजा ए हा व्यक्ती एक काम 4 दिवसात पूर्ण करतो. अशा वेळी बघा, ए हा व्यक्ती एक काम 4 दिवसात पूर्ण करतो. अशा वेळी आपल्याला याच्यावरती एक सूत्र तयार होईल किंवा एक सूत्र होईल. ते सूत्र असं आहे मित्रांनो, याच्यावरचं सूत्र असं आहे बघा, केलेले काम. आता बघा, जर एक व्यक्ती एक काम 4 दिवसात पूर्ण करतोय म्हणजे त्याने केलेलं काम आहे हे बरोबर जेवढे दिवस काम केले भागिले जितक्या दिवसात काम संपवतो किंवा संपवले, जितक्या दिवसात काम संपवतो किंवा संपवले ते दिवसांची संख्या, म्हणजे केलेल्या कामाचे दिवस भागिले त्याचे जेवढ्या दिवसात काम संपणार आहे किंवा संपवणार आहे ती संख्या, या दोघांचा भागाकार म्हणजे त्याने केलेलं काम असणार आहे. बघूया आपण पुढे. बघा मित्रांनो, केलेले काम सूत्र काय बघा, केलेले काम बरोबर जेवढे दिवस काम केले भागिले जितक्या दिवसात काम संपवते तेवढे दिवस. आता बघा काय केलंय, ए ने एका दिवसात केलेले काम. ए हा व्यक्ती ते काम किती दिवसात पूर्ण करतो? 4 दिवसात. म्हणजे ए जर व्यक्तीने एका दिवसात केलेलं जर काम आपल्याला काढायचं असेल तर काय करायचं, याने केलेलं काम आहे, जेवढे दिवस केलेलं काम आहे, किती दिवस काम केले? एकच दिवस काम केले. किती दिवस काम केले? एकच दिवस काम केलेलं आहे. पण तो किती दिवसात काम संपवतोय? तर 4 दिवसात काम संपवतोय, म्हणून भागिले 4. म्हणजेच ए या व्यक्तीने एका दिवसात केलेलं काम हे 1/4 आलं. पुन्हा ए ने 2 दिवसात केलेलं काम. आता जर ए ने 2 दिवसात केलेलं काम काढायचं असेल तर काय करायचं, किती दिवसात काम केले? 2 दिवसात केले, बरोबर. किती दिवसात त्याने काम संपवलंय? 4 दिवसात. म्हणजेच काय आलं? 2/4. त्यालाच आपण पुढे 1/2 असे त्याचं रूपांतर करू शकतो. भाग जातो, 2 4 म्हणजे 1/2. पुढे ए या व्यक्तीने 3 दिवसात केलेलं आपल्याला काम करायचं. बघा, ए ह्या व्यक्तीने 3 दिवसात केलेलं काम म्हणजेच किती दिवस लावले काम? 3 दिवस काम केले. पण पूर्ण काम किती दिवसात करतो? 4 दिवसात. म्हणजे त्या व्यक्तीने 3 दिवसात केलेलं काम आहे हे 3/4 असेल. तसंच ए या व्यक्तीने 4 दिवसात केलेलं काम म्हणजे किती दिवस? 4 दिवस. संपवतोय किती? 4. म्हणजे त्याने केलेलं काम हे पूर्ण 1 असेल. किती असेल? 1 असेल. जर बघा, ए हा व्यक्ती एका दिवसात 1/4 काम करतोय, तर आता मग शिल्लक राहिलेलं काम आपल्याला काढायचं आहे किंवा शोधायचं आहे. किती काय येईल? शिल्लक राहिलेलं काम किती असेल हे बघायचं आहे. एकूण काम किती आपलं? 1 आहे. एकूण काम किती आहे आपलं? 1 आहे, बरोबर. पण ए या व्यक्तीने एका दिवसात केलेलं काम किती आहे? 1/4. म्हणजे पूर्ण कामातून हे काम त्याचं वजा करावं लागेल 1 दिवसाचं, म्हणजे आपल्याला शिल्लक काम मिळेल. म्हणजेच काय येईल बघा, 1 वजा 1/4. पण मित्रांनो, या 1च्या छेदस्थानी काही नाही म्हणजे नेहमी 1 असतं, नेहमी 1 असतं. तर हा भाग सोडवायचा कसा? तर हा छेदस्थानी 4 आहे म्हणून 4 जशाच्या तसा लिहायचा आणि या अंशाची आणि या छेदाची या अंशाची आणि या छेदाची वजाबाकी करायची आणि अंशस्थानी लिहायची. म्हणजे 1 आणि 4 यांचा फरक, यांच्यातला फरक आहे तो 3 आहे किंवा 4 वजा 1 म्हणजे 3. म्हणजेच काय येईल बघा, आपल्याकडे काय आलं, ए या व्यक्तीने एका दिवसात केलेलं काम 1/4 आहे आणि त्याचं शिल्लक काम हे 3/4 आहे. पुढे याच पद्धतीने ए या व्यक्तीने 2 दिवसात केलेलं काम हे 1/2 आहे, तर त्याचं शिल्लक काम किती असेल? पूर्ण कामातून 1/2 वजा करायचं आहे. हे 1/2 पूर्ण कामातून वजा करायचं आहे. पण 1च्या छेदस्थानी काही नाही म्हणजे नेहमी 1 असतो. म्हणजेच पुढे शिल्लक राहिलेलं काम येईल. काय सांगितलंय? छेदस्थानी 2 आहे, तो आहे असा लिहा आणि अंशाच्या आणि छेदाची वजाबाकी करा आणि इथे लिहा. 2 वजा 1 काय येईल? 1. म्हणजेच किती राहिलं? 1/2. 1/2 म्हणजे अर्ध. म्हणजे 2 दिवसात त्याने केलेलं काम अर्ध आहे, तर शिल्लक राहिलेलं काम सुद्धा काय असणार आहे? अर्धच असणार आहे, कारण कामच आपलं 1 काम आहे. पूर्ण असणारं काम हे 1 आहे. पुढे जाऊ, ए ने 3 दिवसात केलेलं काम 3/4 आहे, तर शिल्लक काम आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच काय करावं लागेल? 1/1 वजा 3/4 बरोबर
छेदस्थानी 4 जसाच्या तसा लिहायचा आणि ह्या दोघांची वजाबाकी करायची म्हणजे 1/4 आलं. पुढे ए ने 4 दिवसात केलेले काम हे 1 आहे आणि आपलं काम आहे ते सुद्धा 1च आहे, म्हणजे 1 - 1 बरोबर 0. म्हणजे या व्यक्तीने 4 दिवसात केलेलं काम, तो 4 दिवसात कामच संपवतोय, त्यामुळे त्याचं काम काही शिल्लक राहणारच नाही. तो 4 दिवस काम केलं की त्याचं काय येणार आहे, शिल्लक काम हे 0च असणार आहे. हे जे आलेलं आहे आपल्याकडे हे किंवा हे आपण इथे पटकन काढू शकतो. कसं काढायचं बघा, ए ने एका दिवसात केलेलं काम 1/4 आहे, तर शिल्लक काम कसं काढायचं, छेदस्थानी 4 आहे असा लिहा, या दोघांची वजाबाकी करा 3 मिळालं उत्तर. परत तसंच पुढे 1/2 आहे, आपल्याला शिल्लक काम काढायचं आहे, तर काय करायचं, छेदस्थानी 2 आहे असं लिहायचं आणि या दोघांची वजाबाकी करायची म्हणजे 1/2 आलं. 1/2 शिल्लक काम आलं, 3/4 शिल्लक काम. हे असंच आहे, छेदस्थानी 4 आहे असं लिहायचं आणि दोघांची वजाबाकी करायची, 4 आणि 3 ची वजाबाकी 1 आली. हे शिल्लक काम आहे आपलं. शिल्लक काम अशा पद्धतीने आपल्याला पटकन काढता येईल, ही करायची गरज नाही, पण आपल्याला माहिती असावं म्हणून आपण हे सोडवलं आहे. तसंच हे डायरेक्ट 0च येणार आहे, डायरेक्ट काय येणार आहे, हे 0च येणार आहे. छेदस्थानी 1च आहे, त्यामुळे काय येणार आहे, डायरेक्ट हे 0च येणार आहे, त्यामुळे काही विषय नाही. आपल्या लक्षात आलं, ए हा व्यक्ती एक काम 4 दिवसात पूर्ण करतोय, म्हणजेच या व्यक्तीने 1 दिवसात केलेलं काम 1/4 येईल, 2 दिवसात केलेलं काम 2/4 येईल, 3 दिवसात काम केलेलं 3/4 येईल आणि 4 दिवसात केलेलं काम हे 1 येईल. आणि आपण याच्यावरून शिल्लक राहिलेलं काम काढतोय कसं, तर या ठिकाणी बघा, छेद जसाच्या तसा लिहितोय अंशाचा आणि छेदाची वजाबाकी अंशस्थानी करतोय. परत पुढे छेद जसाच्या तसा लिहितोय, इथं आपण छेद जसाच्या तसा लिहितोय, अंशाची आणि छेदाची वजाबाकी करतोय, अंशस्थानी मांडतोय, म्हणजे हे शिल्लक राहिलेलं काम आहे. या पद्धतीने इथं 3/4 शिल्लक राहील, इथे 1/2 शिल्लक राहील, इथे 1/4 आणि इथे फक्त 0 काम त्याचं शिल्लक राहील, इथे फक्त त्याचं 0 काम शिल्लक राहील, इथे फक्त 0 काम शिल्लक राहील. आता याच्यावरची आपण वेगवेगळ्या प्रकारची काही उदाहरणं पाहणार आहोत, तर आपण उदाहरण पाहूया. बघा मित्रांनो, प्रकार क्रमांक 1, उदाहरण क्रमांक 1. विजय हा एक काम 25 दिवसात पूर्ण करतो. विजय नावाची एक व्यक्ती आहे, ती व्यक्ती कोणतेही एक काम त्याला दिलेलं असेल, ते काम 25 दिवसात तो पूर्ण करतोय, तर त्याने 11 दिवसात काम केल्यास किती टक्के काम शिल्लक राहील किंवा उरेल, किती टक्के काम शिल्लक राहील किंवा उरेल असं विचारलंय. मित्रांनो, आतापर्यंत आपण शिल्लक काम काढलेलं होतं, लक्षात आलं होतं आपलं शिल्लक काम कसं काढायचं, तर इथे टक्के विचारले. बघूया आपण काय. बघा, सुरुवातीला दिलेलं जे आपल्या गणितामध्ये जे पहिलं वाक्य आहे ते काय बघा, विजय हा एक काम 25 दिवसात पूर्ण करतो. लिहूया मग. बघा, विजय हा एक काम 25 दिवसात पूर्ण करतोय. तर मित्रांनो, मगाशी आपण बघितलं होतं, तर त्याने 11 दिवसात केलेलं काम किती असेल, किंवा विजयने 11 दिवसात केलेलं काम, मग काय येईल आपल्याला बघा, विजयने 11 दिवसात केलेले काम विजयने 11 दिवसात केलेले काम किती असणार आहे. आपण मगाशी केलेल्या पद्धतीने 11 भागिले किती दिवसात पूर्ण करतोय, तो 25 दिवसात, म्हणजेच काय 11 भागिले 25. आता विजयचं शिल्लक काम काढायचं आपल्याला. कुणाचं, विजयचं शिल्लक काम काढायचंय. बघूया, शिल्लक काम आपण मगाशी कसं काढलं होतं शिल्लक काम, तर एकातून त्याने हे 11 दिवस केलेलं काम हे वजा करायचं एकातून, म्हणजेच काय बघा, 1 वजा 11/25. पण मित्रांनो, या 1च्या छेदस्थानी काही नाही, म्हणजे नेहमी 1 असतंय. मग हे आपल्याला सोडवता येईल. कसं सोडवलंय मगाशी आपण, कसं सोडवलंय बघा, इथं असं सोडवता येईल. आपला छेदाछेदाचा गुणाकार छेदस्थानी, तिरकस गुणाकार अंशस्थानी, मध्ये जे चिन्ह आहे ते द्यायचं, मध्ये वजा असेल तर वजा द्यायचं, अधिक असेल तर अधिक द्यायचं, या दोघांचा गुणाकार वजा या दोघांचा गुणाकार, असं सोडवता येईल. पण आपण हे कमी वेळेत कसं सोडवू शकतो, तर छेदस्थानी जसं आहे तसं 25 लिहायचं आणि या दोघांची वजाबाकी ही अंशस्थानी द्यायची, तर दोघांची वजाबाकी येईल 14, म्हणजे किती आलं, 14/25. पण आपल्याला काय विचारलंय, शिल्लक काम आपलं 14/25 आलं, पण विचारलंय का किती टक्के काम शिल्लक राहील, म्हणजेच बघा, शिल्लक टक्के काम. मग आपल्याला काय विचारलंय, शिल्लक टक्क्यामध्ये काढायचं आहे किंवा किती विचारलं, तर याला काय करायचं, जे शिल्लक काम आहे त्याला फक्त 100 ने गुणायचं, म्हणजेच काय बघा,
बरोबर 25 चोक 100 आणि म्हणजेच काय आलं 14 गुणिले 4. मग काय आलं 4 चोक 16, हातच्याले 4 एके 4 आणि 1 5. म्हणजेच या ठिकाणी जे शिल्लक काम असेल ते 56% असेल. म्हणजेच जर विजय हा एक काम 25 दिवसात पूर्ण करतोय, त्याने 11 दिवस काम केलं, तर शिल्लक राहिलेलं जे काम आहे ते 56% काम शिल्लक. मित्रांनो, प्रकार क्रमांक 2, उदाहरण क्रमांक 2 काय बघा. आता या ठिकाणी 2 व्यक्ती आहेत. पाठीमागच्या उदाहरणामध्ये फक्त एकच व्यक्ती होता, या ठिकाणी 2 व्यक्ती आहेत, एक विशाल आणि दुसरा आहे तो सचिन. काय बघा, विशाल हा एक काम 25 दिवसात पूर्ण करतो, 25 दिवसात पूर्ण करतो आणि सचिन हा त्याच कामासाठी 10 दिवस घेतो. म्हणजे एक काम आहे, त्या कामासाठी विशाल हा 25 दिवस लावतोय, तर त्याच कामासाठी सचिन हा फक्त 10 दिवस घेतोय. सचिन हे 10 दिवसात ते काम पूर्ण करतोय. पण जर सचिनने 6 दिवस काम केले, सचिनने काय केले, हे काम 6 दिवस केले, तर उरलेले काम विशाल किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न विचारला. विशालला आता राहिलेलं काम, सचिनने फक्त 6 दिवस काम केले आणि जे राहिलेलं काम आहे तो कोण करणार आहे, विशाल करणार आहे. आणि ते काम किती राहिले असं विचारले, तर सुरुवातीला काय लिहूया बघा आपण. विशालने केलेलं काम पूर्ण किती दिवसात करतो, तो 25 दिवसात. म्हणजे काय बघा, विशाल आता या ठिकाणी सचिनने 6 दिवसात केलेलं काम 6/10 आलं, शिल्लक काम 2/5 आलं. म्हणजे आता काय करायचंय बघा, काम आणि दिवस, काम आणि दिवस. बघा आता आपण सुरुवातीला विशालचा विचार करू. विशालने एक काम किती काम केले, एक काम केले, पण किती दिवसात केले ते काम, त्याने 25 दिवसात केले. किती दिवसात केले, 25 दिवसात केले. नंतर दुसरा व्यक्ती कोण आहे आपल्याकडे, सचिन आहे. सचिनने किती काम केले किंवा त्याचं काम राहिले शिल्लक, तर 2/5 एवढं काम त्याचं शिल्लक राहिले. 2/5 याचं तेवढं काम शिल्लक राहिले आणि त्याचे दिवस किती लागणार हे आपल्याला काढायचे. म्हणजे ते काय करूया आपण, एक्स करूया. काय करूया, एक्स करूया. आणि या ठिकाणी तिरकस गुणाकार करायचा पुढे. म्हणजे काय येईल बघा, 1 गुणिले एक्स बरोबर या दोघांचा गुणाकार 2/5 गुणिले 25. म्हणजेच काय आलं बघा, एक्स बरोबर 5 एके 5, 5 5 25, 5 गुणिले 10 म्हणजे 5 गुणिले 2 म्हणजेच काय आलं 10. म्हणजेच काय आलं 10 दिवस. काय आलं 10 दिवस आले. हे आपले 10 दिवस आले. म्हणजेच काय बघा, जर या सचिनने हे काम फक्त 6 दिवस केलं, तर जे उरलेलं काम आहे ते विशालला करायचं आहे. ते विशालला उरलेलं काम पूर्ण करण्यासाठी दिवस किती लागणार आहेत, तर 10 दिवस लागणार आहेत. प्रकार क्रमांक 3, उदाहरण 3. आता ह्या पहिल्या भागामध्ये आपण 3च उदाहरण पाहणार आहोत, तर 2 उदाहरण पाहिलेत. हे तिसरं उदाहरण आहे. काय बघा, याच्यामध्ये उदाहरण फार मोठं आहे. अगोदर उदाहरण पहिल्यांदा समजावून घ्यायचं कधी आणि मग आपण उत्तराकडे जायचं. बघा काय आहे, एक्स हा एक काम 15 दिवसात पूर्ण करतो. एक्स नावाचा एक व्यक्ती या ठिकाणी तो एक काम 15 दिवसात पूर्ण करतोय. एक्स हा नावाचा व्यक्ती एक काम तो 15 दिवसात पूर्ण करतोय. वाय हा तेच काम 25 दिवसात करतो. सो वाय नावाचा व्यक्ती आहे तो तेच काम 25 दिवसात पूर्ण करतोय किंवा त्याला ते काम पूर्ण करण्यासाठी 25 दिवस लागतात. तर झेड हा तेच काम 40 दिवसात करतोय आणि झेड नावाचा व्यक्ती आहे तो किती दिवसात पूर्ण करतोय, 40 दिवसात पूर्ण करतोय. पण जर असं असताना जर एक्सने 6 दिवस काम केले व तो आजारी पडला, त्यानंतर वायने 10 दिवस काम केले व त्याने ही काम सोडले. म्हणजे एक्स आणि वाय या दोघांनी काय केले बघा, एक्सने फक्त 6 दिवस काम केले आणि काम सोडले. वायने काय केलंय, 10 दिवस काम केलं आणि त्यानेही ते काम सोडून दिलं. तर राहिलेलं जे उरलेलं काम आहे ते पूर्ण काम कोणाला करायचं आहे, झेडला करायचं आहे. तर तो झेड किती दिवसात काम संपवेल असं विचारलं. तर सुरुवातीला काय करायचं, एक्सला ते काम संपवण्यासाठी किती दिवस लागतात, 15 दिवस. वायला ते काम संपवण्यासाठी किती दिवस लागतात, 25 दिवस. आणि झेडला ते काम संपवण्यासाठी किती दिवस लागतात, 40 दिवस. तर काय करूया परत बघा, एक्सने 6 दिवसात केलेलं काम काढूया. बघा, एक्सने 6 दिवसात केलेले काम. आता एक्स हा फक्त 6 दिवस काम केले त्याने.
पण किती दिवसात संपवतोय तो काम, तर 15 दिवसात. किती दिवसात? 15 दिवसात. म्हणजेच एक्सने 6 दिवसात केलेले काम हे 6/15 असेल, 6/15 असेल. तसंच वायने किती दिवस काम केलंय? 10 दिवस. म्हणजे बघा 10 दिवसात केलेले काम, वायने 10 दिवसात केलेले काम. वाय ही जी व्यक्ती आहे ही काम किती दिवसात संपवते, तर 25 दिवसात संपवते. पण त्याचे दिवस किती फक्त भरलेत कामाचे? 10. म्हणजेच त्याने जे केलेले जे काम आहे ते आहे 10/25. त्याने केलेलं काम आहे ते 10/25. पुढे आता झेडने केलेले काम, झेडने केलेले काम बघा, झेड किती दिवसात काम संपवतोय? 40 दिवसात संपवतोय. पण झेडने केलेलं काम आता आपल्याला काढायचं आहे. तो 40 दिवसात संपवतोय पण काढायचं आहे तेच विचारलंय, फक्त झेड किती दिवसात काम संपवेल माहित नाही. म्हणून ते काय करूया आपण? झेड आहे असं ठेवूया. झेड काय करूया? आहे असं ठेवूया. पुढे 1, 2 आणि 3 व्यक्ती आहेत आणि 3 व्यक्ती मिळून एक काम करतायत. पण पहिल्या एक्स, वाय आणि झेड हे 3 व्यक्ती आहेत. एक्स, वाय आणि झेड हे 3 व्यक्ती आहेत. हे 3 व्यक्ती मिळून एक काम पूर्ण करतायत. तर हे काम पूर्ण करण्यासाठी एक्स ने केलेलं काम किती आहे? 6/15 अधिक वाय ने किती काम केलंय? 10/25 अधिक झेड ने काम किती केलंय? Z/40. आणि हे तिघं मिळून काम किती करणार आहेत? एक करणार आहेत. आणि एकच्या छेदाने काय नाही म्हणजे एक असतंच. आता या ठिकाणी जिथे जिथे भाग जातो तिथे आपण भाग घालू आणि त्यात संक्षिप्त रूपात आणू. काय होईल बघा, इथे 3 ने भाग जाईल, 3 2 6, 3 5 15 अधिक इथे काय होईल बघा, 5 ने भाग जाईल, 5 2 10, 5 5 25 अधिक हे 2 नाही, हे झेड आहे हा, झेड भागिले 40 बरोबर 1 आहे. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. तर हे कसं सोडवायचं बघा, छेदस्थानी मी काय करतोय, प्रत्येकाच्या छेदस्थानी 40 दाखवतोय, 40 घेतोय आणि ह्या प्रत्येकाला 40 न गुणतोय. म्हणजेच काय बघा, 2/5 गुणिले 40 अधिक 2/5 गुणिले 40 अधिक Z/40 गुणिले 40 आणि बरोबर 1 असेल, बरोबर 1 असेल. म्हणजे काय होईल बघा, या 40 ला हे 40 गेले, या 5 ने ह्या 40 ला भागवलेला 8 आले आणि या 5 ने ह्या 40 ला भागवला तरी 8. म्हणजे इथं काय आलं बघा, 2 आणि 8 म्हणजे 2 गुणिले 8 अधिक इथे काय आलं 2 गुणिले 8 आणि अधिक हा झेड आहे असा आणि भागिले आपलं 40 बरोबर 1. इथं काय आलं मग, 8 2 16 अधिक 8 2 16 अधिक झेड बरोबर हा 40 इकडे आणला म्हणजे फक्त 40 झाले. म्हणजे फक्त काय आले, 40 झाले. म्हणजेच काय आलं बघा, इथे 16 अधिक 16 अधिक झेड बरोबर 40. मित्रांनो हे जर आपण सोडवलं तर असं येईल 32 अधिक झेड बरोबर 40. म्हणून हे झेड फक्त ठेवा, हे 32 तिकडे पाठवूया म्हणजे हे 32 वजा होईल. म्हणजेच काय येईल बघा, 40 वजा 32 बरोबर झेड. म्हणजेच काय आलं आपलं 8 बरोबर झेड किंवा झेड बरोबर 8. झेड बरोबर काय आलं 8 आलं. झेड बरोबर 8. म्हणजेच हे जे उरलेलं काम आहे हे दोघं सोडून गेल्यानंतर, एक्स आणि वाय सोडून गेल्यानंतर जे उरलेलं काम आहे ते काम पूर्ण करण्यासाठी झेड ह्या व्यक्तीला, उरलेलं काम पूर्ण करण्यासाठी झेड ह्या व्यक्तीला 8 दिवस लागतील. तर अशा पद्धतीने आपण काळ, काम आणि मजूर भाग 1 यामधले आपण एकूण 3 प्रकारापैकी 3 उदाहरणं पाहिलेली आहेत. यानंतरची उदाहरणं आपण पुढील भागात पाहणार आहोत. धन्यवाद.